जखऱ्या अध्याय 10। वीज उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा, म्हणजे तो त्याजवर वृष्टी करील, तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील। कारण तेराफिम व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटा दृष्टांत पाहिला आहे व फसविणारी स्वप्ने सांगितली आहेत। ते कोरडा धीर देतात, यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत। त्यास कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्याजवर जुलूम होत आहे। मेंढपाळांवर माझा क्रोध भडकला आहे, बोकडांचे मी शासन करीन। कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप, जे यहूदाचे घराणे, त्याची भेट घेतली आहे। तो त्यास आपल्या लढाईच्या सजविलेल्या घोड्यासारखे करील। त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो। वाटेतला चिखल तुडवीत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील। ते युद्ध करीतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे। घोडेस्वार फजित होतील। मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन। कारण त्याजवर मी करुणा केली आहे, मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील। कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन। एफ्राईम वीरासारखा होईल, द्राक्षारसाने होते तसे त्याचे हृदय हर्षित होईल। त्यांची मुले हे पाहून उल्हास पावतील, त्यांचे हृदय परमेश्वराच्या ठाई आनंदेल। मी शीळ घालून त्यास जमा करीन, कारण मी त्यास सोडवून घेतले आहे। त्यांची पूर्वी वृद्धी झाली, तशी ते वृद्धी पावतील। मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन, दूर देशात ते माझे स्मरण करीतील। ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील। मी त्यास मिसर देशातून माघारी आणीन, अश्शूर देशातून त्यास एकत्र करीन। गिलाद व लबानोन यांच्या भूमीवर त्यास आणीन, त्यास जागा पुरावयाची नाही। तो संकट समुद्रातून पार जाऊन समुद्र लहरीस दबकावील। नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल। अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल। मी त्यास परमेश्वराच्या ठाई बलवान करीन। ते त्याच्या नामाने येतील जातील असे परमेश्वर म्हणतो।